नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. 15 ऑगस्ट दिनाच्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या मुरांबा या मालिकेच्या भागामध्ये रमा ही आपल्या अक्षयच्या प्रेमासाठी शेवटी जी जुनी रमा असते, रमा देवस्थळे, ती बनून आपल्या घरी येते आणि सर्वांना गुड मॉर्निंग करते. मी रमा देवस्थळे, हॅपी डे टू डू यू. तर लगेच शशिकांत तिला म्हणतो, आय एम द फाईन अँड वी आर फाईन द. तेव्हा रमा ही सर्वांना म्हणते की आज माझा येथील पहिला दिवस आहे, मग मी सगळ्यांना सांगून ठेवते की जे माझ्याशी प्रेमाने वागतील त्यांच्यासाठी मी गवल्याची खीर. तर जान्हवी म्हणते की काय म्हणालीस, हॉट गवले? तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला माहिती नाही, गवले, फडोळ्या, मालत्या तुम्हाला माहिती नाही. तेव्हा या ज्याप्रमाणे असतात त्याचप्रमाणे ह्या असतात, फक्त त्यांचे आकार हे वेगवेगळे असतात. म्हणजे तुमच्या पास्तामध्ये कसे वेगवेगळे आकार असतात तसे हे आमच्याकडे गवल्याची खीर असते. आणि रमा म्हणते की जे माझ्याशी प्रेमाने वागतात त्यांच्यासाठी मी गोड अशी खीर बनवेन, पण जे मला त्रास देतील त्यांच्यासाठी मी कडू कारल्याची भाजी बनवेल. अगदी पक्की औषधी. तर शशिकांत आणि आजी रमाकडेच बघत असतात, त्यामुळे माझ्याशी डोंट असे म्हणायला जाते. तर लगेच तिला ते अर्थ काही जमत नाही. तर आनंद म्हणतो की रमा असे त्याचा अर्थ होतो, रमाला म्हणून दाखवतो. तेव्हा रमा म्हणते की हो अगदी तसेच. डोंट हे द पॉवर ऑफ कॉमन वुमन आय फाईट. एकदम टाईट. आणि तेवढ्यात अक्षय हातामध्ये गुलाबाचे फूल घेऊन बाहेरून येत असतो. अक्षय हे सर्व ऐकतो आणि आपली काठी टेकत तो आतमध्ये येतो आणि रमाकडे बघत म्हणतो की तू आहेस का 2 वेण्या? तर रमा म्हणते की हो ना, ती खासियतच आहे माझी. आणि हळूच म्हणते की नाहीतर मग तुम्हाला सर्व आठवणार तरी कसे? अक्षय तिला विचारतो की काय काय म्हटलीस? तर रमा म्हणते की काही नाही. अक्षय म्हणतो की काय बोलते, काय बडबडते, आणि इंग्लिश सुद्धा आता हीच बोलत होती ना? कुठलं इंग्लिश हे? अगं तुला झेपत नाही, जमत नाही तर कशाला बोलतेस? जे काम सांगितले ते कर. आणि तेवढ्यात अक्षय आतमध्ये जायला निघतो, परंतु त्याच्या काठीला थोडासा धक्का लागतो आणि तो पडणार. तोच लगेच रमा त्याला हाताला धरते आणि त्याला पडण्यापासून वाचवते. तेव्हा अक्षयच्या हातातील जे गुलाबाचे फूल असते तर ते रमाने धरलेले असते. म्हणजे अक्षयने शेवटी रमालाच गुलाबाचे फूल दिले असे सर्वांना दिसते. तर शशिकांत आणि आजी तर एकमेकांकडे बघतच असतात. तर जान्हवी ही त्या दोघांचा मस्त असा सेल्फी आपल्या मोबाईलमध्ये काढून घेते. आनंदला मात्र खूप आनंद होतो. तर रमा अगदी रोमॅन्टिक होऊन अक्षयकडे बघत असते आणि अक्षय सुद्धा रमाकडे. आणि तेवढ्यात रेवा बाहेर येते. रेवा हे सर्व बघते आणि मुद्दाम तिचा खूप जळफाट होतो आणि घाईने लगेच अक्षय जवळ येते. अक्षय काय झाले असे विचारते आणि रमाला बाजूला करते. तेव्हा आनंद मात्र म्हणतो की गुलाबातील काटा आला. अक्षयला धरून म्हणते की अक्षय युअर ओके? अक्षय म्हणतो की हो आय एम ओके, आणि जरा तोल गेला होता. तेव्हा हे सर्व बघून जान्हवी मात्र मनात म्हणते की तोल गेला मात्र योग्य ठिकाणी. तेव्हा अक्षय रेवाला ते गुलाबाचे फूल देतो आणि रेवा ही तुझ्यासाठी. रेवा तर खूपच खुश होते आणि त्या गुलाबाचा ती वास घेते आणि खरंच खूप सुंदर आहे असे मुद्दाम खुश होऊन म्हणते. तेव्हा शशिकांत मात्र खुश होऊन रेवाकडे बघत असतो. तेव्हा रमा ही अक्षय रेवा ही आतमध्ये जायला निघतात. तर लगेच रमा म्हणते की फूल तो मुरझा जाते है लेकिन काटे रामन थांबले ते हे ऐकून तर आनंद म्हणतो की वा वा रमा. तर जान्हवी सुद्धा म्हणते की क्या बात है. तेव्हा रमा मात्र मोठ्या स्टाईलमध्ये आपली एकवेणी मागे टाकते आणि मोठ्या तोऱ्यात ती किचनमध्ये जात असते. रेवा आणि अक्षय तर तिच्याकडेच बघत असतात. आनंद आणि जान्हवी तर खूपच खुश होत असतात. त्यानंतर रमा ही अक्षयच्या रूममध्ये त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि ओ मिस्टर, मिरचीचा ठेचा हे घ्या तुमच्यासाठी. तेव्हा रमा पुन्हा म्हणते की मिरचीचा ठेचा. तर अक्षय तिला म्हणतो की काय, कसला मिरचीचा ठेचा? रमा म्हणते की अहो मी तुम्हाला मिरचीचा ठेचा अगोदर पासूनच म्हणते. तेव्हा अक्षय म्हणतो की ए बाई, एकतर अगोदर पासून मला काही आठवत नाही आणि तुझ्याविषयी तर मला काहीच आठवत नाही, त्यामुळे मी कशाला त्रास करून घेऊ स्वतःला, आणि कोणताही त्रास मला आणखीन करून घ्यायचा नाही. त्यामुळे तू मला इथून पुढे अक्षय सर असेच म्हणायचे. रमाला थोडेसे वाईट वाटते. तर अक्षय तिला विचारतो की यस किंवा नो. तेव्हा रमा मात्र खुशून म्हणते की यस अक्षय सर सर म्हणेन बर का तुम्हाला. ही घ्या तुमची फ्रेंच इस्त्रीची कॉफी. तर अक्षय म्हणतो की कसली इस्त्री? आणि तेवढ्यात रेवा आतमध्ये येते. रेवा विचारते की काय रे अक्षय, काय झाले? तर अक्षय रेवाला म्हणतो की ही तुझी मैत्रीण, अगं तिला फ्रेंच इस्त्री सुद्धा व्यवस्थित म्हणता येत नाही. तर रेवा म्हणते की अरे ती अशीच आहे, तिला इंग्लिश येत नाही पण तिला शो ऑफ करण्यासाठी खूप आवडते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मग जे जमते तेच करावे, येत नाही त्याचा प्रयत्न तरी कशाला करायचा, आणि हिला इंग्लिश शिकवण्याची जबाबदारी आपली आहे का? तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय ठीक आहे, पण तिला फ्रेंच प्रेस कॉफी म्हणता येत नाही.
सो की जाऊन दे, तू तिला इग्नोर कर. तेव्हा रमा म्हणते की हो, कशाला उगाच लक्ष देता, कॉफी घ्या, कॉफी प्या. नावात काही नसते असे म्हटलेलेच आहे कोणीतरी, आणि कॉफी पिऊन घ्या, गार होईन ती. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, सर्व नावातच असते आणि नावावरूनच कुठल्याही गोष्टीची, वस्तूची किंवा माणसाची किंमत ठरते. तेव्हा रमा म्हणते की नावामुळे नाही ठरत, वागण्यामुळे सर्व ठरते. नाव नसेल तरी चालते. तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग असे की ज्या नावाने किंवा वस्तूची घी ओळख असते म्हणून त्याला हाक मारावी किंवा तसे म्हणावे. कळले का तुला? तेव्हा रमा म्हणते की अहो, असा नियम कुठे लिहून ठेवलेला आहे का? नावात काही ठेवलेले नाही. कॉफी पिणे महत्वाचे आहे, त्यामुळे तुम्ही कॉफी पिऊन घ्या. रेवा म्हणते की अगं कशाला उगाच, आता शांत राहा. तेव्हा अक्षय म्हणतो की हे 2 विण्या असे पग, काही नियम हे लिहून ठेवलेले असतात, त्यामुळे ते फॉलो करायचे असतात, समजले का? तेव्हा रमा म्हणते की काय म्हटलात तुम्ही? तर अक्षय म्हणतो की काही नियम फॉलो करायचे असतात, हे समजले का? तेव्हा रमा विचारते की म्हणजे त्याच्या अगोदर तुम्ही काय म्हटलात? अक्षय म्हणतो की 2 वेण्या. तेव्हा रमा म्हणते की माझं नाव काय आहे रमा, मग तुम्ही मला काय म्हणतात? 2 वेण्या. मग कळले का तुम्हाला? कारण आपण आपल्या आवडीच्या माणसांना अशी लाडाची नाव देत असतो. आईला तुम्ही आता तुमच्या आई नावाने हाक मारतात का? तर मग तुम्ही मला 2 वेण्या म्हणतात, मग मी तुम्हाला मिरचीचा ठेचा म्हटले, अडले कुठे? नाही ना अडले. कुत्र्याला आपण कुत्रा म्हणतो का? नाही. मांजराला आपण मांजर म्हणतो का? टॉमी, मनी असे नावे देतो ना आपण. तेव्हा अक्षय म्हणतो की कशाला, नावाने काही हाका मारायची गरज नाही, तुझे जे काम आहे ते काम तू कर. तेव्हा रमा ती कॉफी अक्षयच्या हातात देते. तर अक्षय म्हणतो की धन्यवाद, आणि रेवाला म्हणतो तुझ्या मैत्रिणीला कामाला जायला म्हणजे सांग. तेव्हा रेवा ही रमाला खुणावते, तर रमा जायला निघते आणि पुन्हा वळून अक्षय असे मोठ्याने म्हणते आणि परत म्हणते की सर, आणि तुम्ही जास्त लक्ष देऊ नका, फार विचार करू नका, कॉफी पिऊन घ्या, थंड होईल नाहीतर ती. कॉफी तर तुम्हाला आवडेलच, परंतु हळूहळू फ्रेंच इस्त्री हे नाव सुद्धा तुम्हाला आवडेनच. अक्षयकडे अगदी खुशून बघत आपल्या 2 वेण्या झटक्याने मागे टाकते आणि मोठ्या स्टाईलमध्ये ती परत दुसऱ्या रूममध्ये निघून येते. रेवा मात्र बघतच असते. तर अक्षय म्हणतो की काय कॉन्फिडन्स आहे हिला, काम कर म्हणावं, आणि ते फ्रेंच इस्त्री हे नाव ऐकून मला ते प्यावेसे सुद्धा वाटत नाही. आणि रेवाला ती कॉफीचा कप बाजूला ठेवण्यासाठी सांगतो. आणि तेवढ्यात भूषण येतो. भूषण तर मोठमोठ्याने म्हणत असतो की अक्षय बंटाय, अक्षय बंटाय, कुठे राहिला रे तू? आणि तेवढ्यात अक्षय बाहेर येतो आणि भूषणकडे बघत असतो. तर भूषण लगेच त्याला मिठी मारतो आणि अक्षयला थोडासा धक्का लागल्यासारखा होतो आणि तो जोरात आई असे ओरडतो. तर भूषण बाजूला होतो. तुझ्याबद्दल कळले आणि म्हणून मला नाही राहवले, लगेच रिक्षा घेऊन गावाकडून निघून आलो. अक्षय मात्र भूषणला ओळखत नसतो. तर भूषण म्हणतो की जाऊन दे, थांब, मी तुला अगोदर गंमत दाखवतो. म्हणून भूषणने जे अक्षयसाठी ठेचा आणि मस्त भाकरी घेऊन आलेला असतो आणि तो डब्बा उघडतच असतो. तर अक्षय त्याला म्हणतो की काय, तुम्ही कोण आहात? तुम्ही येथून उठा आणि चालते व्हा, तुमचा माझा काही संबंध नाही. एकतर तुमच्याबद्दल मला काही आठवत नाही, त्यामुळे तुम्ही लगेच निघा. तर भूषणला धक्काच बसतो आणि तो लगेच उठतो आणि हसून म्हणतो की अरे बंट्या, तू आपल्याला कसे ओळखत नाही? तुझा मित्र नाही का रिक्षावाला भूषण? तू चाळीमध्ये राहण्यासाठी आला होता आणि तुझ्याकडून मी टॉयलेटला जाण्यासाठी हप्ता घेतला होता. तेव्हा आपली दोस्ती झाली आणि तेव्हा मी तुला आपला फोन दिला होता. अरे ते सर्व जाऊन दे, आपली मुरांब्याची फॅक्टरी टाकायचा विचार होता. तेव्हा अक्षय म्हणतो की कोण आहेस तू आणि कसली मुरांब्याची फॅक्टरी? कुठला दोस्त, कुठले टॉयलेट आणि कुठला हप्ता? नेमकं तुझे काय चालले? मी तुला नाही ओळखत. अरे माझे दोस्त सर्व अमेरिकेला असतात आणि तू कुठला दोस्त? तुम्ही असे कसे घरात घुसलेत? कोण आहात तुम्ही? आणि तेवढ्यात रेवा बाहेर येते आणि ती अक्षयला धरते. तर अक्षय तिला म्हणतो की रेवा, बरं झालं की तू आली, आणि हे कोण आहेत की आपल्या घरात घुसलेत? जरा चौकशी कर, हा माणूस कोण आहे? भूषण फक्त अक्षयच्या चेहऱ्याकडेच बघत असतो आणि रेवाकडे बघून भूषण म्हणतो की ही पोरगी इथे. तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे पोरगी, काय पोरगी म्हणतोस? आणि हा माणूस असा ऐकायचा नाही म्हणून तो आईला आणि आजीला जोरात आवाज देतो. तेवढ्यात आजी बाहेर येते आणि अक्षयला विचारते की काय झाले? तर अक्षय म्हणतो की आजी, हा माणूस आपल्या घरात घुसला आणि कोण आहे तो त्याला मी बाहेर हो म्हणतो, परंतु बाहेर जायला तो तयार नाही आणि तो मला सांगतो की यांच्या रिक्षात मी फिरलेलो आहे म्हणून. तेव्हा भूषण म्हणतो की बरं झालं बंटे आजी, तुम्ही बाहेर आलात आणि याला समजून सांगा तो माझ्याशी कसा वागतो. आजीला मात्र भूषणचा खूप राग येतो. तर अक्षय म्हणतो की काय बंटे आजी काय लावले? माझी आजी आहे ती, तुझा काय संबंध? आणि म्हणतो की बंटे आजी. तेव्हा रेवा अक्षयला म्हणते की तू कशाला त्यांच्याबरोबर बोलत बसलास, मी त्यांना बाहेर हाकलून देते. आणि रेवा भूषणला म्हणते की तुम्ही बाहेर चला. तर भूषण म्हणतो की काय ग, तू मला घराच्या बाहेर काढतेस?
आपल्या बहिणीचं घर आहे हे. तर अक्षय म्हणतो की अरे बापरे, याची बहीण सुद्धा इकडे राहायला लागली का? आणि काय रे, कोण बहीण आहे तुझी? तेव्हा रेवा म्हणते की बहीण, आणि मला आता आठवले, लास्ट टाइम माझी गाडी जेव्हा बंद पडली होती तेव्हा यांनीच मला रिक्षाने ड्रॉप केले होते आणि त्यावेळेस मी त्यांना दादा म्हटले होते आणि तेव्हापासून ते मला बहीण बहीण करतात. भूषण म्हणतो की काय ग, मी तुला कशाला बहीण म्हणेल, आणि पेक्षा बहीण असल्यापेक्षा नसलेली परवडेन आपल्याला. तेव्हा अक्षय भूषणवर रागवतो, तू तिच्याशी नीट बोल, तिच्याशी या भाषेत तू बोलायचे नाही असे रागाने म्हणतो. भूषण म्हणतो की अरे तू हिच्या नादाला कुठे लागतो, ही वंगाळ पोरगी आहे, इनेच तर तुला सर्व. तर लगेच आजी म्हणते की बाद झाले. तर भूषण शांत होतो. आजी म्हणते की खूप बोललास, थांब मी आता पोलिसांना बोलावते. तेव्हा रेवा अक्षयला म्हणते की तू चल आतमध्ये आराम कर. तर अक्षय आजीला म्हणतो की हो आजी, तू पोलिसांना बोलव. तेव्हा रेवा हे अक्षयला घेऊन मध्ये जात असते. तर भूषण आजी समोर येतो आणि आजीला म्हणतो की हो, पोलिसांना तुम्ही आत्ताचे आत्ता फोन तर लावाच आणि त्यांना येथे येऊन द्या. येथे आल्यानंतर मी त्यांना सर्व सांगतो. आजी भूषणकडे बघत म्हणते की काय मस्ती आहे? तर भूषण म्हणतो की मस्ती नाही, आणि अक्षयकडे हात करून म्हणतो की याला मी माझा दोस्त समजतो म्हणून मी आतापर्यंत सर्व बोलणं सहन केलं, पण हा तर काहीतरीच आपल्याशी वागायला लागला. तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुला शेवटची सांगतो की मी तुला नाही ओळखत, मी ओळखत नाही आणि ही सुद्धा ओळखत नाही, माझी आजी सुद्धा ओळखत नाही, त्यामुळे तू इथून लगेच निघ. तेव्हा भूषण म्हणतो की जर मी माझी ओळख पटवून दिली तर? तेव्हा अक्षय मोठ्या आवाजात म्हणतो की कशी पटवून देशील? त्यानंतर इकडे रूम मध्ये सीमा ही आपला म्हणजे व्यवस्थित भांगामध्ये कुंकू भरत असते आणि तेवढ्यात शशिकांत तिला हसतो आणि काय नट्टापट्टा चालला डार्लिंग, आणि नट ग, दिवस सुद्धा तसा चांगलाच आहे, टाइम टू सेलिब्रेशन. माझा बछड्या परत आला, पण नेहमीचा माझा तो बछड्या नाही तर जुना बछड्या, आणि आता तो कोरी पाटी सुद्धा आहे, अगदी कोरी पाटी. मग हवं ते मी तिच्यावर गिरू शकतो, हवे तसे संस्कार मी त्याला देऊ शकतो, मला हवे ते. आणि मला अडवण्यासाठी तुझी ती फडतूस लायकी नसलेली रमा सुद्धा इकडे नसेल. सीमाला फक्त खूप राग येत असतो आणि ती काही उत्तर न देता शांत हे सर्व ऐकत असते. शशिकांत जोराने हसून टाळ्या वाजवत असतो. तेव्हा सीमाला राग येतो. सीमा म्हणते की काय हो, काय बोलतात तुम्ही, तुम्हाला तरी कळते का? तेव्हा शशिकांत म्हणतो की मला शिकवायचे नाही, काय ते हवं तेच मी माझ्या मनाने करणार. तेव्हा शशिकांत म्हणतो की मी त्याला हवा तसा आकार देऊ शकतो, आणि ती मूर्ख रमा सुद्धा नाही. त्या रमाने माझ्या बछड्याला माझ्यापासून लांब नेले, पण आता नाही. आता मी माझ्या बछड्याला अल्फा मर्द बनवणार आणि बायकांच्या अगेन्स्ट उभे करणार, बघतच राहा तू. तेव्हा सीमा म्हणते की असे तुम्हाला वाटते, परंतु प्रत्येक वेळीच आपल्या मनासारखे होईल असे काही नसते, कारण कुल जरी गेले पण मोल हे हलत नसते, हे लक्षात ठेवा. तेव्हा शशिकांत तिच्यावर रागवतो आणि जास्त तोंड चालू नको, बंद करेल, समजले का? सीमा म्हणते की काय हो, आता तुम्ही माझे तोंड बंद करता, पण संस्कारांचे काय? आणि अक्षयला जे मी संस्कार दिले त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अक्षयने अगोदर कसे तुम्हाला खोटं पाडले होते, मग तसे तो आता सुद्धा करणारच. कुणाला त्रास द्यायचा नाही आणि कुणाशी मुद्दाम वाईट तर अजिबात वागायचे नाही. अगोदर जसे त्याने तुम्हाला खोटे ठरवले तसे तो आता सुद्धा करेलच. तर शशिकांत हसून म्हणतो की लागली का पैंज, आणि आपला हात पुढे करतो. पैंज लाव माझ्याशी, आणि जर तू पैंज हारली तर मी जे सांगेल ते तुला करावे लागेल. तेव्हा सीमा फक्त बघत असते आणि नाईलाजाने ती शशिकांतच्या हातात हात देते. तेव्हा शशिकांत म्हणतो की आता खरी मजा येणार, आणि बघतच राहा की मी काय काय करतो ते. त्यानंतर बाहेर भूषण म्हणतो की थांबा, मी आता सर्व पटवून देतो. आणि तेवढ्यात रमा ही बाहेर येते. तर रमा भूषणला बघून तर खूपच घाबरते, कारण तिला आता तिची ओळख कशी पटवून द्यावी ते समजत नाही, परंतु भूषणला मात्र खूप आनंद होतो रमाकडे बघून, आणि धावतच रमा वहिनी म्हणत तो रमाजवळ येतो. तर रमा मुद्दाम म्हणते की भूषण दादा अहो, वहिनी सर्व घोटाळा केलेला आहे आणि वही मी विसरून आले असे मुद्दाम ती भूषणला म्हणत असते. रमा भूषणला खुणवत असते. रमा म्हणते की अरे भूषण दादा, तू कशाला आलास रे इथे, मी तुला सांगितले होते ना माझ्या कामाच्या ठिकाणी येऊ नको, तू कशाला आलास? तेव्हा भूषण म्हणतो की अगं, मी आल्यापासून बंट्या सुद्धा काहीतरी वेगळे बोलतो आणि तू सुद्धा काहीतरी वेगळे बोलते. तेव्हा रमा म्हणते की कोण बंटाय? अक्षय सर आहेत ते. आणि मुद्दाम ती अक्षय समोर म्हणते की अरे भूषण दादा, मी तुला किती वेळेस सांगितले की लोकांना असे टोपण नाव द्यायचे नसतात, एखाद्याला नाही आवडत ते. आणि अक्षयला विचारते की तुम्हाला नाही आवडले ना, एकतर अगोदरच त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर राग आहे
आहे? तेव्हा अक्षय म्हणतो की हो मला तर आवडले नाही, पण हा कोण आहे? तेव्हा रमा म्हणते की सॉरी तो माझा भाऊ आहे. तेव्हा अक्षय लगेच रेवाला म्हणतो की अगं हा तर तिचा भाऊ आहे, मग तू याला भाऊ का म्हणलीस? रेवा आणखीन घाबरते आणि हळूच म्हणते की रिक्षावाले दादा आहे ते. रमा म्हणते की हो माझा भाऊ आहे आणि मानलेला जरी असला तरी सख्या भावापेक्षा तुम्हाला जवळचा आहे. आणि काय झाले सकाळी येता मी त्याची वही देण्यासाठी विसरले, मग तो लगेच त्याचे काम झाल्यानंतर वही घेण्यासाठी इकडेच आला आणि त्याचा स्वभाव आहे गंमत करण्याचा, त्यामुळे थोडीशी गंमत त्याने तुमची केली असेल. तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की हो तू तुझ्या भावाला समजव, त्याला बोलण्याची सुद्धा अक्कल नाही. इथे येऊन काही हका मारतो, मला बंटाय काय म्हणतो आणि हिला ताई म्हणतो आणि आजीला बंटाय आजी म्हणतो. तेव्हा रमा म्हणते की सॉरी आणि त्याचा स्वभाव आहे तसा की सर्वांना आपलेसे करून घेण्याचा आणि लगेच तो नाती जोडतो. आणि भूषणला म्हणते की अरे भूषण दादा असे करायचे नसते, तू त्यांना असे का म्हटलास? त्यांना वाईट वाटले, तू जा पुढे, मी संध्याकाळी येताना वही घेऊन येते. तेव्हा भूषण म्हणतो की हो तू सांगते म्हणून मी जातो, पण संध्याकाळी तू वस्तीवर मला नक्की भेट. तेव्हा भूषण जायला निघतो आणि परत म्हणतो की येतो बंटाई आणि परत थांबतो आणि परत अक्षय सर म्हणतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की परत या घरात मी पाऊल नाही टाकणार. तर अक्षय म्हणतो की नाही नकोच टाकू आणि चल निघ. आणि रमाला म्हणतो की हे बघ तुझे नातेवाईक या घरात आलेले नाही पाहिजे, हे तुझे घर आहे का? नाही ना? तेव्हा रमा म्हणते की सॉरी अक्षय सर, परत असे नाही होणार. तेव्हा रमा हळूच भूषणला म्हणते की भूषण दादा जा आता. तेव्हा भूषण आपला डब्बा पिशवीमध्ये घालतो तर अक्षय त्याला म्हणतो की ए रिक्षा. तर भूषण म्हणायला लागतो की बोल ना बंट्या आणि परत म्हणतो की अक्षय सर बोला. अक्षय त्याला म्हणतो की यापुढे येथे फिरकायचे नाही, यापुढे इथे यायचे तर नाही, पण असले काही इथे आणायचे सुद्धा नाही. तेव्हा भूषण म्हणतो की येथेच काय, पण आजूबाजूला सुद्धा मी येथे नाही फिरकणार आणि ह्या एरियामधील भाडं जरी मला आले तरी मी त्या माणसाला सांगेल की तुला चौकात सोडतो, खुश ना तू? तर रमाच्या डोळ्यात तर पाणी येते. अक्षय भूषणला निघ असे म्हणत असतो. भूषणला खूप वाईट वाटते आणि भूषण बाहेर निघून जातो. तर रमा लगेच म्हणते की थांबा मी आलेच आणि लगेच ती भूषणच्या मागे येते. अक्षय म्हणतो की अवघड आहे तुझ्या मैत्रिणीचं. रेवा म्हणते की हो मला सुद्धा तेच म्हणायचे की बेसिक एटिकेट अर्थात त्यांच्या घरातील राहणीमान आपल्या घरातील राहणीमान. आजी मात्र रागाने म्हणते की बाद झाले ते झाले, आणखीन त्यावर चर्चा नकोय. अक्षय म्हणतो की नाही आजी हे आज आपल्या घरात घडले, परत ते घडायला नको, पहिले आणि शेवटचे, यापुढे असे घडायला नको. या मुलीला तर मी आता सोडत नाहीच. तेव्हा आजी म्हणते की अरे अक्षय कशाला तू तिच्या मागे लागतोस? अक्षय म्हणतो की आजी त्या रमाने माझ्या बिचाऱ्या रेवाला त्रास दिला, रेवा मला किती काही सांगत होती, मग हिला त्रास देणाऱ्यांना मी कसे सोडेन? मी तिला सोडणार नाही. तर आजी रेवाकडे रागाने बघत असते. तेव्हा अक्षय रेवाला विचारतो की मला सांग की हिला कशाची भीती वाटते? रेवा म्हणते की इंग्लिश. तर अक्षय म्हणतो की बस आता बघ. आजी म्हणते की हो तुझे तूच बघ काय ते मला आवरायचे असे बोलून ती रूम मध्ये निघून जाते. तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की डोंट वरी आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय रमाला रेवासमोर म्हणतो की तुला जर या घरात राहायचे असेल तर तुला परीक्षा द्यावी लागेल. रमा विचारते की कसली परीक्षा? तर अक्षय म्हणतो की इंग्लिशची आणि एडिकेटची. तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे, ही जर तुमची इच्छा असेल तर ही इच्छा सुद्धा तुमची मी पूर्ण करायला तयार आहे. तेव्हा रमा हे सर्व सीमाला सांगते आणि सीमा रमाला म्हणते तू जर परीक्षा दिली आणि त्यात जर तू नापास झाली तर मग तर तो तुला घराबाहेर काढेल. तर रमाला टेन्शन येते. रमा म्हणते की आता दुसरा कोणताही पर्याय नाही, त्यामुळे हेच करावेच लागेल. तेव्हा रमाच्या डोक्यात एक प्लॅन येतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.